सुशांत गुरव ही जोडी आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी दिलेश देवरुखकर. पहिला बॉल दिलेश देवरुखकर, मन्नू मयुरेश यादव. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल नो बॉल पंच घोषित करतायत. योग्य डिसिजन. नो बॉल वरती एक धाव आली आहे. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आपण पाहतोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. अध्यांत 11 श्री श्रीमंत समर्थ चिंतामणी 11 हा संघ एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला यान स्टार शानू स्ट्रायकर्स लालबाग हे दोन संघ आपण पाहतोय एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत. कौस्तुभ बहिरेची देखील वर्डी लागली आहे संघामध्ये. एक युवा टॅलेंटेड गोलंदाज. यस, फ्री हिट. फ्री हिटचा बॉल फटका खेळलेत. टॅडो फ्री हिटचा बॉल होता. फलंदाजाला जीवनदान मिळालं. एक धाव मात्र धावून पूर्ण केली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची 3 ऑन बोर्ड. चांगलं आयोजन पाहायला मी त्या आयोजकांचं देखील कौतुक करावं लागेल. खूप सारी मेहनत त्यांनी देखील घेतली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. सुशांत गुरव करिवड विभागातील एक नावाजलेला तारा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅटिंगसाठी. वाह सुशांत, वाह काय फटका खेळलाय. पहिलाच बॉल खेळत असताना पहिल्याच बॉलला पाठवलंय 6 षटकार. त्याच्याच वरती आक्रमण केले. षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. सिक्सर सुप्रीमो अल्ट्रा विशेष डिझाईन केलेला, विशेष मॅन्युफॅक्चर केलेला हा पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॉल वापरला जातोय. जेवढ्या धावा केल्या जातील तेवढ्या धावा डबल होतील. आतापर्यंत सकाळच्या सत्रामध्ये तब्बल 34 धावा केल्या होत्या विशारद पगारेने, म्हणजेच 68 धावा खर्च केल्या होत्या. संपूर्ण स्पर्धेतील हायेस्ट टोटल पाहायला मिळाली या संपूर्ण स्पर्धेतील पहिली. डबल ट्रबल ओव्हर मधील पॉवर प्लेच्या त्या षटकामधील. ओ यावेळेला बॉल सोडून दिलाय सुशांत यांनी. शेवटच्या क्षणाला हा बॉल सोडून दिला होता. वाईट बॉल आणि अतिरिक्त धाव मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची आता 10 या आकड्यावर 10 ऑन बोर्ड. ओ चांगला बॉल. फिल्डर आहेत भूषण त्या ठिकाणी होते. रन मात्र मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट बॉल. दिलेश देवरुखकर यांचं देखील कौतुक करावं लागेल. कित्येक वर्ष विक्रोळी या संघामधून आणि तदनंतर मात्र आता इंटर चिवडीमध्ये अयान स्टार्स शानू स्ट्रायकर्स या संघाकडून खेळताना पाहायला मिळते. त्यावेळेला स्ट्रोक खेळलेत. फटका सजवलाय त्या ठिकाणी आणि विकेट येताना पाहायला मिळते. सुशांत गुरव माघारी परतलेत. मोठी विकेट, मोठा धक्का बसतोय आणि सुशांत गुरव बॅक टू द पॅव्हिलियन. म्हणजेच अथर्व देखील माघारी परतलेत. विकेट येताना पाहायला मिळते.
दे मग काय. रोहन कदम आलेत बॅटिंगसाठी. हॅट्रिक बॉल. हो यावेळेला चांगला बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धाव पूर्ण केली जाईल. यस ती धाव पूर्ण केली आहे. म्हणजेच आता पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती टीमच्या 11. म्हणजेच पॉवर प्लेचं हे षटक होतं. धावा झाल्या धाव फलकावरती 22-22. फलकावरती 22 पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. आम्ही नाही जाऊन आज. रामकृष्ण हरी. हा काय नको खाल्लं भाऊ खिचडी. नाही रे कसला राईस. हो पहिला बॉल फिरवलाय. प्रचंड वेगात बॉल हाताळला होता. धाव मात्र पूर्ण केली आहे. एक लेग बाईकची धाव आणि धाव संख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 23 आकड्यावर. यावेळेला ऑन साइडला फटका खेळलाय मयुरेश यादव. सौरभ पांचवाल बॉवर पर्यंत पोहोचलेत. एक धाव पूर्ण केली आहे आणि ओव्हरथ्रोच्या स्वरूपातली आणखीन एक धाव मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळते. मयुरेश यादव चांगला स्ट्रोक. कव्हर क्षेत्रामध्ये फटका खेळलाय. प्रथमेश त्याच्याकडून आपण पाहतोय चूक झाली आहे आणि एक धाव मात्र पूर्ण केली आहे. आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील पूर्ण. 2 धावांच्या मदतीने धाव संख्या आता जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची आता 27 या आकड्यावर 27. प्रथमेश बेलछेडा अण्णा. मयुरेश चांगल्या फॉर्म मध्ये हा फलंदाज. ओ आडव्या बॅटने फटका. बॉल जर आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रात एका धावेसाठी धाव संख्या आता 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 28-28.
आणि सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी सिक्सर. हलक्या हाताने बॉलला ढकलले, ऑन साइडला दिशा दिली आहे, एक धाव पूर्ण केली आहे आणि एकाच धावेवर आता समाधान मानावं लागेल. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती टीमची आता 35-35. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावरती 35. जगदीश जाधव, जगदीशचा पहिला बॉल, उंची जास्त गाठली आहे आणि बॉल मात्र गोशांकी क्षेत्रात एका धावेसाठी. जगदीश जाधव प्रचंड वेगात बॉल हाताळला होता. प्रथमेश अण्णा बॉल पर्यंत पोहोचतायत तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. धाव संख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची आता 37 या आकड्यावर 37. चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर लॉंगऑन मधून राहुल बॉल पर्यंत पोहोचतायत. एक धाव मात्र पूर्ण केली आहे. धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची आता 38. यावेळेला पुन्हा एकदा फटका आणि याही बॉलला आपण पाहिलं तर पाठवले गोशांकी क्षेत्रात एका धावेसाठी. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची आता 39 या आकड्यावर 39. ओ पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. बरोबर लेंथ वरती गोलंदाजी करतोय जगदीश जाधव. आणखीन एक धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची आता 40 या आकड्यावर.
कारण आपण 5ही बॉलचा उल्लेख जर केला तर 5 बॉलमध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या आहेत जगदीश जाधव यांनी. या बॉलवर पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेळले आहेत. एक धाव घेतली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना मात्र अमित महाडेश्वर यांच्याकडून चूक आणि चुकीला माफी नाहीये. बॉल ढेंगेतून फरार. 4 धावांसाठी चौकार. खेळ आता समाप्त आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 44-44. कौस्तुभ भैरे आलेत गोलंदाजीसाठी. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट अगदी शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या खेळाडूने गाजवली. शेवटचं षटक आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 44. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. कौस्तुभ भैरे बाबू वेग आहे या खेळाडूकडे. अगदी कमी वयातच नावलौकिक होताना पाहायला मिळतोय. बॉल आउट. बॉल आउट होणार. बाबू कौस्तुभ भैरे. ओ प्रचंड वेग. पहिला बॉल काय हाताळलाय कौस्तुभ यांनी. रोहन समोर आहेत आणि रोहन मात्र आता पाहतोय धावबाच्या स्वरूपात माघारी परतलेत आणि विकेट देखील येताना पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर धावबाच्या स्वरूपात का होईना विकेट महत्वाची होती आणि ती विकेट आली आहे. अजूनही शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि चला नवीन बॅटर. धावसंख्या जाऊन पोचल्या धाव फलकावरती 44. पराग आलेत बॅटिंगसाठी. पराग पवार. पराग पवार. मन्नू आले स्ट्रायकिंग एंडला. मयुरेश. हो ह्यावेळेला काय फिरवलाय. पडल्यानंतर फिरला बॉल आणि गेलाय बरोबर यष्टीरक्षक जगदीश जाधव यांच्या हातामध्ये. डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय हा बॉल बाबू यांनी हाताळला. कौस्तुभ भैरे कौतुक करावं लागेल. वाह काय बॉल हाताळलाय पहा कौस्तुभ यांनी. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळालाय. कौस्तुभ धावतोय बॉल पर्यंत पोहोचतोय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव पूर्ण केली आहे. आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती टीमची. आता 46-46. चांगलं षटक राहिले आतापर्यंत. 46 धावा धाव फलकावरती झाल्यात. बाबू अजूनही शेवटचे 3 चेंडू शिल्लक. लास्ट 3 बॉल्स टू गो. पहिल्या डावाचा खेळ प्रगती पथावर.
वाह वाह, काय बॉलिंग केली आहे. या गोलंदाजाने लक्ष वेधून घेतलं होतं शिवडी विधानसभा प्रीमियर लीग मध्ये आणि या स्पर्धेमध्ये देखील लक्ष वेधून घेतोय कौस्तुभ भैरे बाबू. आणखीन एक चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. युवा टॅलेंटेड गोलंदाज सध्या चर्चेमध्ये हा खेळाडू. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली. खेळाडूने विकेट हॅट्रिक त्याने घेतली होती पहिली आणि तदनंतर मात्र आता याही स्पर्धेमध्ये छाप जोडतोय पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. वा, अजून एक बॉल. बॅटची आतली कडा घेऊन निघून गेलाय गोशंकी क्षेत्रात. बॉल पडल्यानंतर आता खूपच खाली राहिला होता एका धावेसाठी. धावसंख्या आता एकने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली धाव फलकावरती. 47. आतापर्यंत कौस्तुभ भैरेचा विचार केला तर या षटकामध्ये त्याने फक्त धावा खर्च केल्या आहेत, त्या म्हणजे फक्त 3 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्या आहेत. तीनच करते 4 मला वाटलं. अजून एक मोठा फटका आता खेळलाय मयुरेश यांनी. उंची जास्त आहे, लांबी पाहायची आहे. यस, लांबी गाठली आहे का? यस, गाठली आहे आणि आलाय हा शेवटच्या बॉलवर षटकार म्हणजेच ओव्हर नंबर 4चा खेळ. 24 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात धाव फलकावरती. 53 म्हणजे जिंकण्यासाठी उर्वरित 24 बॉल मध्ये गरज आहे 54 धावांची. समवेत प्रथमेश बेलछेडा अण्णा बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. 24 बॉल आणि या 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी मात्र गरज आहे ती म्हणजे तब्बल 54 धावांची.
लपटलाय आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. बरोबर बॉल वेळ पाहिला आणि वेळ येऊ दिला आणि तदनंतर मात्र आडव्या बॅटने हा फटका जगदीश जाधवच्या बॅटमधून हा षटकार. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका. याही बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. आणखीन एक सिक्सर. यावेळेला फटका फसलाय आणि बॉल मात्र जर आपण पाहिलं तर घोषांकित क्षेत्रात जाताना पाहायला मिळतो एका धावेसाठी. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धावफलकावरती 14 या आकड्यावर. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका. पराग आणि चांगला प्रयत्न केला होता पराग यांनी, पण बॉल मात्र निघून गेल्या सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. जगदीश जाधव पुन्हा एकदा बिग हिट. याही बॉलला पाठवलंय आर पार 6 धावांसाठी षटकार. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती. तब्बल 26 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. 52 धावा धाव फलकावरती झाल्यात, म्हणजे जिंकण्यासाठी 2 धावांची गरज असणार आहे. डबल ट्रबल ओव्हर होती, पॉवर प्लेचं षटक होतं.
आणि त्या षटकामध्ये तब्बल 26 धावा गोलंदाजाने खर्च केल्या आणि आता या डबल ट्रबल पॉवर प्लेचे षटक असल्या कारणास्तव मात्र 52 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 2 धावांची गरज आहे. पुढील मॅचचा टॉस केला जाईल. टीम साजिद 11 शिवडी, कर्णधार सूर्या नायडू. आपण टॉससाठी या. ओ पहिला बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट, हलक्या हाताने बॉलला ढकललंय. 1 धाव पूर्ण केली आहे. आणि या बॉलवरती देखील आपण पाहिलं तर 1 धाव आली आहे आणि हा सामना जिंकलाय टीम अयान स्टार शाणू स्ट्रायकर्स या संघाने. तर विनंती असेल अमित महाडेश्वर आपण या व्यासपीठावर. पुढील मॅचचा टॉस केला जाईल आणि टीम साजिद 11 शिवडी